सोलापुरातील कल्याण नगर होटकी रोड भागात राहणारा महेश हिरेपट याचं बीई मेकॅनिकलपर्यंत शिक्षण झालं. 2018 मध्ये बीई मेकॅनिकल पूर्ण झाल्यानंतर महेशनं एका खासगी कंपनीत काम केलं. 2020 साली करोना काळात त्यांना कामावरून कमी करण्यात आले. काम सुटल्यावर पुढे काय करायचं हा विचार महेश सतत करत होता. मग त्याला एक व्यवसाय सुचला आणि त्यानं तोच करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये महेशनं बॅटरी भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला लॉकडाऊनमध्ये महेशकडे 5 ते 10 ग्राहक होते. त्यातूनही लॉकडाऊन आणि व्यावसायिकांवर वेळेचे निर्बंध असं संकट होतं. त्यामुळे व्यावसायिक फारसे बॅटरी भाड्याने घेत नव्हते. तरीही महेशनं हार मानली नाही. त्यांनी 2 वर्ष हा व्यवसाय तसाच सुरू ठेवला. आता गेल्या 4 वर्षापासून एकही सुट्टी न घेता तो व्यापाऱ्यांना बॅटरी भाड्याने देण्याचं काम करतोय. आता महेशजवळ 200 बॅटरी असून 50 ग्राहक आहेत. गेल्या 4 वर्षापासून महेश 50 जणांना बॅटरी भाड्याने देत आहेत. आपलं नाव काय आणि की आपण हे व्यवसाय करताय कोणता व्यवसाय आणि या व्यवसायाकडे कसं वळलो आपण? साहेब, माझं नाव महेश हिरेपट आहे. आपण सुरुवातीला माझं 2018ला बीई मेकॅनिक कंप्लीट झालं. 2018ला बीई मेकॅनिकल मी एक खाजगी कंपनीत जॉब करत होतो. 2020पर्यंत मी खाजगी कंपनीमध्ये जॉब केलो आणि 2020मध्ये आपल्याला लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊन पडल्यावर काय इनडायरेक्ट मला जॉब सोडावं लागलं. जॉब सोडल्यावर आपण घरी होतो निवांत. नंतर काय काम करायचं, काय काम सुचल्यावर आपल्याला बॅटरीचं थोडंफार व्यवसाय होतं. बॅटरीचं नंतर सुरुवातीला पण जस्ट चालू केलं. सुरुवातीला 2 वर्ष तर कसं लॉकडाऊन धरपकड होतं. म्हणजे संध्याकाळी 6ला बंद, 7ला बंद, 5 ते 10 असं चालू होतं. 2 वर्ष आपण सुरुवातीला चालू केलं. थोडं कस्टमर नव्हते आपल्याकडं, फक्त 5-10 कस्टमर होते. नंतर पुढं कसं झालं, लॉकडाऊन उठलं. कसं एक कस्टमर बघून एक कस्टमर घेणार, एकाच बघून एक घेत होते. एका कस्टमरला पण 20 रुपये बॅटरी आणि लाईट देणार. फक्त त्यांना वेळेवर द्यायचं, वेळेवर घ्यायचं. दिवसाला 20 रुपये पण रेंट घेतो. आता एकाच बघून एका बॅटरी मोठी लागते, एका बारकी लागते. फास्ट फूडला मोठी बॅटरी लागते 40 एमपीवरवाली. त्या हिशोबाने आपण कस्टमर रिक्वायरमेंटनुसार पण बॅटरी आणला, चार्जिंग करणार आणि त्यांना सप्लाय करणार. फक्त आपण कस्टमर हँडल केला. कस्टमरचे पैसे वाया जाऊ नये, कस्टमर समाधान पाहिजे, कस्टमर सॅटिस्फिकेशन पाहिजे, हे आपण पहिला आत्मसात केलो. 20 आणि आपण एक दिवस सुट्टी केला नाही. गेल्या 4 वर्षात आपण एका पण कस्टमर सुट्टी केलं, कुठं गावाला गेलो नाही, कुठं नाही. पहिला कस्टमर धंदा बसू पण थोडं सुरुवातीला हेरायला झालं. आता काय कस्टमर आपले समाधान आहेत आणि मी पण समाधान आहे. किती वोल्टेजची बॅटरी आपल्याकडे आहेत आणि कसे त्याचे दर आहेत भाड्याने द्यायचे? म्हणजे 7 एम्पियरची सगळी बॅटरी 12 वोल्टची बॅटरी असते. फक्त जे एम्पियर म्हणजे करंट वेगळा असतं. 8 एम्पियरची बॅटरी आणि 14 एम्पियर बॅटरी आणि 40 एम्पियर बॅटरी. 8 एम्पियरची बॅटरी आपण 20 रुपये बॅटरी घेतो आणि 14 एम्पियरची बॅटरीला आपण 30 रुपये भाडं घेतो आणि 40 एम्पियरची बॅटरीला आपण 40 रुपये भाडं घेतो. डे टू डे भाडं घेतो. आता ह्यातून किती कमाई होते? सर्व खर्च वजा करून किती महिन्याला कितीपर्यंत होतं? आपलं कमीत कमी 50-60 कस्टमर आहेत आपले. 20-30-40 या हिशोबाने पडलं की आपल्याला सगळं जाऊन पण दिवसाला 700-800 रुपये शिल्लक पडतात. आणि आपलं हे प्रॉफिट झालं, लॉस पण होत आहे. आपण नवीन कस्टमर आले, नवीन कसं त्यांनी आपल्याला ओळखत नसतं, आपण त्यांना ओळखत नसतो. त्यांना बॅटरी दे म्हणले, त्यांना आपण बॅटरी दिलो. इन केस त्यांनी तिकडे गेले, ते आपलं बॅटरी पण गेलं, लाईट पण गेलं, असं पण लॉस होऊ शकतं आहे. कधी कधी धंद्यामध्ये चालणार. रिस्क म्हणजे काय तर पाहिजेच की, फायदा नुकसान पाहिजेच. शिक्षित तरुण आहेत त्यांना काय संदेश द्याल? उच्च शिक्षित तरुणांना काय, कामं करा, ग्राउंड फ्लोअर काम करा, व्यसन करू नका. आपलं वेळ आणि पैसा कुठं जात आहे यावर तुम्ही एक दिवसातले 4 तास वेळ म्हणजे त्यावर विचार करा. तुम्ही तुमचे पैसे आणि तुमचे वेळ कुठं घालवा. आपलं एक तर शिक्षण झालं आहे, आईवडिलांचे पैसे गेलेत, आपण कशासाठी करायला? त्यावर आउटपुट पाहिजे की नाही. तुम्ही एवढं डिप्लोमा म्हणजे 10वी नंतर तुम्ही 6-7 वर्ष वाया घातला, ते काय तर आउटपुट घेतलं पाहिजे. आयुष्य तर एकदा भेटत आहे. त्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घेतला ना, योग्य धंदा करा. धंदा ऐकत नाही. नोकरी करून लोकांची चाकरी करण्यापेक्षा धंदा केला चांगले की. धंदा स्वतः मालक असताय. आज नव्हतं मोठं होत आहे. सुरुवातीला 2 वर्ष मोठं होत नाही. घातल्या कुठला धंदा मोठं होत नाही, लक्षात राहू दे. धंदा बसेल 2-3 वर्ष लागतात. तुम्ही 2-3 वर्ष कष्ट करा. असं कष्ट करा की दिवस रात्र कष्ट करा, ते तुम्हाला पुढं ना पुढं यशस्वी होतंच. असं होत नाही, असं होतच नाही धंदा. सुरुवातीला 2 वर्ष तुम्ही कष्ट करा आणि नोकरी करा. तरुण मुलांना काय सांगायचं म्हणजे व्यसन करू नका. व्यसन करून स्वतःचं शरीर वाया घालण्यापेक्षा छोटा धंदा करा, कुठलं पण जस्ट स्टार्ट करा. लाजू नका. लाजलं की कोण आपल्याला कमी पडल्यावर देणार का? देणार नाही. लाजायचं नाही. बेसिक माहिती घ्या, बेसिक नॉलेज पाहिजे. धंदा करा म्हणजे बेसिक नॉलेज पाहिजे. त्यानंतर पुढं पण मोठं करा. 1-2 करा, 2-3 होत आहे, त्याला कंपाऊंडिंग म्हणतात. कंपाऊंडिंग एकदा वाढलं की तुमच्या पुढं कोण नाही.